चला गरमागरम शिरा खाऊन घ्या. काय हो मास्तरीन बाई लय खुश दिसायला आज. हो. तुम्हाला कसं कळलं? अहो, चेहरा सांगतोय तुमचा खुल्ला असा चांदो मामावानी. चांदो मामावरून आठवलं आपण त्या बजरंगच्या खोलीत तिकडे अडकलो होतो बघा, तिकडून सायकलवरून एकत्र येताना चांदो मामाकडे बघत बघत ती तुम्ही कुठली कविता म्हणला हो? ती लाल काय टांगे बिंगे वाला काय ते आपल्या सोबतीलाही कुणी नाही ना. बघा ते ऐकी कोण? आपला चांदो मामा. लाल टांगा घेऊन आला लाला टांगेवाला, ऐका लाला गातो गाणे लल्ल. एक नंबर मास्तरीन बाई. बस 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 तुमचा हसण्याचा झरा असाच खळाळत राहू दे बघा वास. तुम्ही आहात ना, मग असाच राहील. आम्ही तर इथंच आहे. आम्ही कुठे जातो? आम्ही तर ऍडव्हान्स बुकिंग केलेलं आहे 7 जन्माचं, सॉरी जन्माचं. बरं चला, आपण बोलण्यात वेळ नको घालवायला, नाही तर शिरा गार होईल. घ्या. हा ना. अहो, हे काय झालं? आणि कधी झालं? तुम्ही मला काही सांगितलंच नाही. थांबा थांबा मास्तरीन बाई, एका प्रश्नाचं उत्तर आधी देऊ दे, मग दुसरा प्रश्न विचार. तुम्ही शाळेत मी पोरासने असंच करताय काय? प्रश्नाचा भडीमार असं धड 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 धड. अधिपती थट्टा नको. हे काय झालंय? अहो काय नाही, फॅक्टरी जरा लागले बारीक मध्ये, आता बरं आहे, आता काय नाही. किरकोळ कसं काय? केवढं दिसतंय ते. थांबा थांबा जरा, तुम्ही इथे बसा. बसा इथे. इथे बसू. बसा. मी खातो की माझं. अहो मी माझं कोळा मध घातले का हो शिऱ्यात? नाही नाही नाही, मध घातलं. अहो, नाही खरंच नाही घातलंय मग. हा म्हणजे ही सगळी तुमच्या हाताची जादू. हे असं काहीतरी फिल्मी बोलणार असाल ना, तर मी नाही भरू. नाही नाही, अहो बरं जाऊ दे, मी काय बोलत नाही, तुम्ही भरवा किंवा राहू दे, मग मी खातो माझ्या हातानं, असं काही नाही. राहू द्या. हे घ्या. खरं सांगू काय, आज मी बी तुमच्या एवढाच आनंदी आहे. का? अहो तुमच्या पुस्तकाच्या भाषेत सांगायचं झालं तर आज मी साक्षात समुद्राचा नदीचा संगम होताना बघितला हो. म्हणजे तुम्ही आई साहेबांनी शिरा द्यायला गेला होता ना, आणि तो त्याने बी मोठ्या मनानं खाल्ला, बघितलं मी. तुम्ही आला होता तिथे? मी आलो होतो आई साहेबांना भेटायला, पण तुम्ही त्यासनी शिरा देत होता म्हणताना मी डिस्टर्ब केलं नाही, लांबूनच बघितलं. फोटो काढून ठेवा असं ते चित्र इथं साठवून ठेवलं मी. काय भारी वाटलं मास्तरीन बाई. खरं सांगतो तुम्हाला, आमच्या आई साहेब लय मोठ्या मनाच्या आहेत. हा आता त्या कवा कवा कठोर वागत्यात, बोलत्यात, ते या घरासाठी, घराच्या भल्यासाठी, आमच्यासाठी. तुम्हाला बी हळूहळू कळत जाईल ही गोष्ट. खरंय. मला पण आधी असं वाटायचं की अशा का वागतात त्या, का स्वतःचा शब्द सतत खरा करतात, का कुणाचंच ऐकत नाही. मग जेव्हा मला त्यांची बाजू कळली ना अधिपती, तेव्हा आपसुकच माझ्या मनात एक स्त्री म्हणून त्यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला. तुम्ही खूप लकी आहात अधिपती. रक्ताचं नातं नसतानाही तुमच्यावर एवढं प्रेम करणारी, तुमच्या सुखासाठी इतकं धडपडणारी, तुमच्यासाठी इतकं करणारी आई तुम्हाला मिळाली. खूप लकी आहात तुम्ही. तुम्हाला मी म्हणलं ना, यशोदा आहेत त्या आमच्या. यशोदा असूनही देवकीपेक्षा जास्त प्रेम करतात तुमच्यावर. काय झालं काय अधिपती? चला डोळ्यातलं पाणी पुसा पटकन, नाही तर पुन्हा गोडाचा शिरा खारट होईल आणि मग मला म्हणाल उपीट दिलत म्हणून. हसा की हो, जोक होता. जॉक होता, जॉक. तुमचाही चेहऱ्यावरचा जरा असाच असू द्या. शेम टू शेम माझ्यावानी बोलावर काय मास्तरीन बाई तुम्ही. जॉक होता म्हणे. पण खरं आहे, माझ्या मनातलं बोलला तुम्ही. मला आजवर असं वाटायचं की आई साहेबांच्या जवळ मी जेवढा आहे का नाही, तेवढं त्यांच्या जवळ कोणच जाऊ शकणार नाही आयुष्यात. पण तसं नाही, आज मला जाणवलं एक व्यक्ती आहे
तुम्ही तुम्ही त्यांच्या मनात घर करू शकताय. खरंच खरंच जादूगार आहेस तुम्ही. जादूगार नव्हे, जादूगारीन. जादूगारीन बाई, मास्तरीन बाई, जादूगारीन बाई. बास, पुरे झालं कौतुक शिरखा. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपल्या घरातल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे या घराला बांधून ठेवणं, आणि मी तेच करते. मास्तरीन बाई, तुम्ही जर असंच राहिला का नाही आणि तुमच्या दोघींमधलं अंतर जर कमी झालं तर मी मगाशी म्हणलं तसं खऱ्या अर्थानं नदीचा आणि समुद्राचा संगम होईल बरं का. आणि त्याच्या काठावर आदिपती नावाचं एक गाव समाधानी होईल, लई समाधानी होईल. आणि तुम्ही ते करून दाखवणार माहिती आहे मला. एवढा अधिपती, हे काय आहे? अहो काय नाही ते हे बँड. अधिपती, हा काय नाही म्हणलं, आता तुम्ही एवढ्या आनंदाने शिरा बनवला होता, तुमच्याच हाताने आम्हाला भरवलं असतं तर अजून गोड लागला असता. म्हणून जाऊ दे की मास्तरीन बाई, आता शाळेतल्या पोरांचे एवढे हट्ट पुरवत आहे, आज घरातल्या विद्यार्थ्याचा हट्ट पुरवला असं समजा. चिडू नका तुम्ही माझ्यावर, शेवट बी शिऱ्यासारखाच गोड झाला पाहिजे. और राहिला की अजून. गोड गोड गार गार फुलाताला मध. ताई, दुर्गे, तुला डास मच्छर माहित आहेत? हा माहिती की ताई. तुझं अगदी तसंच आहे ग. माणूस काय करतोय, कामात आहे का काय बी बघायचं नाही, नुसती आपली भुनभुन भुनभुन चालू ठेवायची. सॉरी ताई. तुला पण त्या शिकलेल्या माणसांची लागण लागली वय. काय सारखं सॉरी सॉरी? हा, सॉरी आणि थँक्यू हे शब्द फक्त शिकलेलेच लोक वापरतात असं नाही, कुणीही वापरू शकतं भावना व्यक्त करायला. ताई, अगं शिकलेलीच माणसं फक्त सॉरी आणि थँक्यू म्हणत नाहीत, कुणी बी म्हणू शकते. म्हणजे ते भावना व्यक्त कराय. तू काय सूनबाईंकडे शिकाय जातेस काय? हा, आणि आम्ही तर म्हणतो सॉरी म्हणायची वेळ आणावीच कशाला माणसानं? हा, सॉरी ताई. परत तेच बोल, काय काम आहे? हा ताई, ते जाधव पाटील विचारत होते का थोरले सरकार दरबार कधी भरवणार आहेत, म्हणजे त्यांची काहीतरी अडचण आहे म्हणून. ठीक आहे, आम्ही विचार करून सांगतो त्यांना 1-2 दिवसात. काय वय ताई. ताई, आता काय? एक विचारू? आम्ही नाही म्हणलं तर तू विचारायची थांबणार आहेस वय? नाही म्हणजे ते नाही नाही, कर कर, तुझी भुनभुन चालू कर. तुझ्या या अशा वागण्यानेच आमचं रक्त आटतं. म्हणजे ताई, तू जर चिडणार नसशील तर मी विचारते. चिडण्यासारखं असेल तर चिडू. बोल आता घडाघडा. ताई, म्हणजे सुनाबद्दल तुझं काय मत बदललंय का? नाही म्हणजे ती जे काय मागण्या करायल्या ती तू पूर्ण करायलीस म्हणून विचारलं. बोल की ग ताई. अगं आधिपतीच्या व्हायला वय करायलीस, तिच्या समत्या मागण्या पूर्ण करायलीस. यो अचानक बदल का ताई? तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला त्या त्या वेळेला मिळतील. पर कवा? कवा, कुठं, कशाला? ऐकची बाराखडी सुरू करण्यापेक्षा जा वरनं कडक चहा घेऊन ये आमच्यासाठी. जा. वय ताई, आणते तुझ्यासाठी कडक चहा आणते. नाही म्हणजे ताई, मला बी कळू देत की तुझ्या डोसक्यात काय चाललंय. म्हणजे परक कोण हाय, आपलं कोण हाय, आम्ही कोण हाय,
कोण परक कोण आपलं मला बी कळू देत की. आपलं परक याच्या पुढं जाऊन खेळ खेळतो आम्ही आणि खेळू. खेळ संपला की कळल तुला आमच्या डोसक्यात काय चालू आहे ते. पर ताई आणि आता प्रश्न उत्तराचा कार्यक्रम संपला. नाही ताई. आम्ही तुला विचारत नाही आहोत, सांगतोय प्रश्न उत्तराचा कार्यक्रम संपला. आणि दुर्गे, आम्ही आता काय सांगतोय ते जरा नीट ऐक. यापुढं सुनबाईंच्या वाकड्यात शिरायचं नाही आणि सारखं सारखं त्या चंचीला फोन करून घरातल्या गोष्टी सांगायच्या नाहीत. घरातल्या गोष्टी घरातच राहू दे. आई, ताईच्या डोसक्यात काय सुरू आहे काय समजना झालंय. तर तू का नाही आमच्यावर लक्ष ठेव. ती मास्तरीन घरातून जाऊ दे आणि माझी चंची घरात येऊ दे. एवढं ऐकलंस का नाही तर खना नारळानं तुझी वटी भरीन बघ. दुर्गे, हा ताई, आले आले. कडक चहा घेऊन येते. काय मास्तरीन बाई, निघालात का? हो मॅडम. ऑल दी बेस्ट. काय हो, आमचं ऑल दी बेस्ट आवडलं नाही का तुम्हाला? नाही, तसं नाही मॅडम. नाही, तुम्हा शिकलेल्या लोकांमध्ये चांगल्या कामाला बाहेर जाताना असं म्हणतात ना ऑल दी बेस्ट, म्हणून आम्ही म्हणलं ऑल दी बेस्ट. अच्छा, तसं होय. थँक्यू मॅडम. ताईच्या तुमचं झालं का चहा पाणी? का तशाच चाललात तुम्ही शाळेत? या नाही तर आमच्या संग चहा घ्या. दुर्गे, सुनबाईंसाठी चहा आण. नाही नाही, मला शाळेत लवकर पोहोचायचं असतं ना, त्यामुळे मी चहा नाश्त्याचं आधीच उरकून घे. चांगलं आहे, चांगलं आहे. शाळेच्या बाबतीत तुमचं कौतिक करावं तेवढं थोडं आहे. लय जीव आहे ना तुमचा शाळेवर. शाळेतल्या प्रत्येक गोष्टीवर माझा जीव आहे. श्वास आहे माझा शाळा. हा, म्हणून तुझी शाळा बंद केलती तेव्हा तडफडत होतीस काय? दुर्गे, कसं बोलतेस? जादूगाराचा जीव जसा पोपटात अडकलेला असतोय तसा प्रत्येकाचा जीव कशा ना कशात अडकलेलाच असतोय. आता आमचा अधिपतींमध्ये अडकलाय, तुझा चंचीमध्ये अडकलाय, तसा यांचा शाळेत अडकलेला असू शकतोच की, नाही का? अगं भय ताई, तुझा आणि माझा जीव अडकलाय तो माणसात. हिची शाळा कुठे माणूस आहे? शाळा माणूस नसली म्हणून काय झालं मॅडम? माणूस म्हणून जगायला शिकवणारं मंदिर आहे ते. पर तरी भी निर्जीवच आहे की. मग काय झालं? निर्जीव वस्तूंवर पण आपण प्रेम करतोच की. आपली आपुलकी असतेच त्यांच्याबद्दल. जर तसं नसतं तर दगडात कोरलेल्या मातीनं बनवलेल्या निर्जीव मूर्तींना सजीव असणाऱ्या माणसानं पूजलं नसतंच ना. अगदी बरोबर बोललात. शोभता शोभता तुम्ही मास्तरीन बाई. शाळा म्हणलं की एकदम मनापासून बोलता तुम्ही. हा हो मॅडम, मी शाळेच्या कुठल्याही गोष्टीविषयी खूप मनापासूनच बोलते, कारण माझं मनापासून प्रेम आहे. माझी शाळा म्हणजे अगदी शाळेची पहिली पायरी सुद्धा मला खूप आवडते. माझा वर्ग, बाग, फळा, पाटी, खडू, पेन्सिल, पुस्तकं, माझे विद्यार्थी, माझी मुलं, शिक्षक, मुख्याध्यापक, माझं सगळ्यांवर मनापासून प्रेम आहे. शाळेतली कुठलीही गोष्ट असो, सजीव किंवा निर्जीव, माझ्या प्रेमाचं मोजमाप फुटपट्टीवर नाही करता येणार. बरोबर आहे तुमचं. प्रेमाचं मोजमाप करायचंच नसतं. मॅडम, तुम्हाला एक सांगते, मी जेव्हा लहान होते ना तेव्हा पण मी शाळाच खेळायचे. आणि जर कोणी खेळायला आलं नाही तर मी तिथल्या दगडांना, झाडांना, फळाफुलांना शिकवायचे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ते असे. कळलं का दुर्गे? हा? आमच्या दुर्गीला कोणता खेळ आवडायचा माहित आहे का तुम्हाला? कान गोष्टी.
आपण एक गोष्ट कुणाच्या तरी कानात सांगायची, जेव्हा ती गोष्ट शेवटच्या भिडूपर्यंत जाते तोपर्यंत ती वेगळीच झालेली असत्या. तेव्हापासून या आमच्या कानात अशीच बुनबुन बुनबुन करत असत्या, नाही का? काय ताई तुझं पण? अहो जोक केला, जोक हसा की. हा काय हसणं कानावर पडलं की घर कसं भरल्यागत वाटतं. सुन बाई, जावा तुम्ही, जावा, जपा तुमच्या शाळेला. हा जावा. आणि परत एकदा तुम्हाला ऑल दी बेस्ट. थँक्यू मॅडम. ऑल दी बेस्ट सुनबाई, ऑल दी बेस्ट. काय हो एवढ्या घाईनं बोलवून घेतलं? सांगतो, बसा तो काय कार्यक्रम आहे आज? बसा तरी. बघा हे घ्या. अरे एक नंबर भेळ हा. तुमच्या हाताने बनवली ना हो? हा. आज काहीतरी विशेष आहे. नाही नाही, काही खास नाही हो, तुम्ही खावा. नाही नाही, काय तर खास कारण आहे. आजपर्यंत जेव्हा जेव्हा आमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडले तेव्हा तेव्हा तुम्ही तुमच्या हातची वेळ खाऊ घातल्या. काय झालंय सांगा आई साहेब. नाही हो, असं काही नाही. अहो, सांगतो, तुम्ही आधी खाऊन तर घ्या. खा, एक घास तर खावा. ठीक आहे. नाटो कोळा हे जाऊ दे, तुम्ही सांगा काय इशे हाड झाला मला जरा सांगा. हे घ्या आपली कागदपत्र, राहू दे तुमच्याकडे. माझ्याकडं एक डोळ्यात पाणी. नाही, ते मगाशी कांदा कापला ना, तर त्याचं असेल. बरं आम्हाला सांगा, त्या हिराबाईंचा नवरा काय ते हा निखिल. निखिल, हा तो आता व्यवस्थित आहे ना? व हा करतोय, मध्ये मध्ये चुका बी करतोय. ते सोडा, ती मी बघून घेतो, त्याचा लोड तुम्ही घेऊ नका. नाही नाही, आम्ही आता कसला बी लोड घेत नाही. उलट आम्हाला आमचा लोड कमी करायचा आहे, म्हणून तुम्हाला म्हणलं सांभाळा सगळं. आम्ही शिक्का मारलाय त्यावर. काय ते काय ते असं परक का केलं तुम्ही आम्हाला? एका क्षणात सगळे धागे तोडून टाकले आणि केलं असं का केलं तुम्ही? अहो हे घर तुमचं आहे, फॅक्टरी तुमची आहे, ती सगळी शेती, सगळी जमीन, सगळं मी तुमचं आहे. तुम्ही असं का केलं? अधिपती तुम्ही आमचे आहे म्हणताना तर आम्ही सगळं तुमच्या नावावर केलंय. आम्हाला आता फक्त तुमच्या मायेवर जगायचं आहे, या मोह मायावर नाही. आणि या घरानं तर आम्हाला सगळंच दिलं की हो. मान, प्रतिष्ठा, तुम्ही. अहो उलट तुम्ही या घराला सगळं दिलंय. मान, प्रतिष्ठा, जे काय असेल ते तुम्ही दिलंय. आम्हाला तुम्ही दिलंय सगळं. मी नाही येऊ उदाहरण, तुमच्या पाया पडतो, तुम्ही असं करू नका व्हायचं. अधिपती, अधिपती तुला कधी कळणार आहे तू कुणासमोर झोपतोयस? ओ तुम्ही ग बसाव. अधिपती माझा ऐक, ही बाई सगळं. ग बसा. आई साहेब तुम्ही माझा ऐका, तुम्ही असं करू नका. अधिपती असं नका करू. अहो तुम्ही तर जीव आहेस आमचा, म्हणताना तर सगळी सूत्र तुमच्या हाती देतो. हे सगळं घ्या अधिपती आणि आम्हाला मोकळं करा. सगळ्यांचं सगळं करून आता शरीर आणि मन थकलंय. आता वाघिणीचा छावा करता झाला, मोठा झाला. उठा तुम्ही, उठा आधी तुम्ही उठा. हो तुमचे दोनाचे 4 हात झाले. स्वतःचे निर्णय स्वतः घेणे इतके मोठे झालात की हो तुम्ही. आता
तुम्ही सगळी सूत्र सांभाळा आणि आमच्यावरचा भार हलका करा. अहो, मी एवढा बी मोठा झालेलो नाही की हे सगळं तुमच्या नावावरनं काढून घ्यायचा मी निर्णय घेईन. अधिपती भुवनेश्वरी सूर्यवंशी असं नाव लावते ना हो मी. माझ्या नावामागं तुमचं नाव आहे हीच लई मोठी गोष्ट आहे साहेब माझ्यासाठी. तुमच्या नावावर हे सगळं काढून घेऊन माझ्या नावावर करण्यात मला काहीच रस नाही. पण तुम्हीच नेहमी म्हणता ना हो, जा जग जिंकून या. आमचं जगच आम्हाला परख करायला लागल्यावर आम्ही कुठलं जग जिंकून यायचंय. आम्हाला हे सगळं काय नको, आम्हाला फक्त तुम्ही पाहिजे बघा आहे साहेब. अधिपती फक्त तुम्ही पाहिजे आम्हाला. हे सगळं तुमचं आहे. हे घर, ही मालमत्ता आहे, मी स्वतः तुमचा आहे साहेब आणि तुमचाच राहणार.